पहिलं मत समजूतदारपणेच देणार। आधी समजून घेतलं कोण कोण कॅन्डिडेट आहेत, आपल्या हितासाठी कोण लढणार, महाराष्ट्राचा आवाज दिल्लीत कोण उठवणार, नाहीतर आपल्या राज्यात आपणच परके। अहो निदान आता तरी आपली एकी राखलीच पाहिजे। मराठवाड्यातील पक्ष संघटन कार्यात योगदान देणारा शिवसैनिक, नगरसेवक, विरोधी पक्षनेता, आमदार, मंत्री, खासदार, आज पक्षाचा उपनेता एका मागोमाग एक जबाबदारीने सदैव काम करत राहतात। कामं सुरूच आहेत आणि सुरूच राहणार। प्राणपणाने भगव्याची शान वाढवणारा, मान उंचावणारा साहेबांचा लाडका शिवसैनिक खासदार चंद्रकांतजी खैरे। अहो उगाच नाही हो लोक निवडून देत। जनसंपर्क, पायाला गती, पक्षाच्या व्यासपीठावरनं अनेक आंदोलने यांनी हाती घेतली। नियोजनबद्ध आंदोलनांनी मुलूक सारा ढवळून काढला, परिणामकारक अशी कामं केली। मग त्यासाठी संभाजीनगर मधील कोणतेही ठिकाण असो, अहो मुंबईचं मंत्रालय असो किंबहुना दिल्लीतील एखादे मंत्रालय असो, खैरे साहेबांना व संभाजीनगरातील तमाम शिवसैनिकांना सर्व ठिकाणे सारखी। मराठवाड्यात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेचा आवाज घुमवला। त्याला प्रतिसाद देत चंद्रकांत खैरे या सर्वसामान्य तरुणानं शिवसेनेचा भगवा खांद्यावर घेत कार्याध्यक्ष उद्धवजी ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या दैवताच्या पायावर माथा टेकवून मराठवाड्यात शिवसेनेचा मंत्र जागर सुरू केला आणि आजही तो चालू आहे। ज्यांनी हे स्थान दिलं त्यांनाही मान दिला। त्यांची शान अबाधित ठेवणं महत्वाचं होतं। नेहमी त्यांच्याशी एकनिष्ठ राहिले। शिवसेनेबरोबर त्यांच्या पाठीशी आशीर्वाद व साथ नेहमीच राहिली ती मित्रपक्ष भाजपची। त्यातील सर्व मान्यवरांची व कार्यकर्त्यांची फौज ही नेहमीच साथीला असते। आणि या सर्वांच्या ताकदीवर या माणसानं नेहमी झोपलेल्या या काँग्रेस सरकारला जागा करण्याचं काम विविध आंदोलनातनं आणि अभियानातनं बैठकांमधनं केलं। मग ते काम आतंकवाद विरोधी अभियान असो, धिक्कार मोर्चा असो, कर्जमुक्ती असो अथवा लोड शेडिंग, विजेचा प्रश्न असो, त्यासाठी काढलेला प्रचार फेरी, बैलगाडी मोर्चा, ट्रॅक्टर रॅली किंबहुना सायकल रॅली असो, हा शिवसैनिक त्यांच्या मावळ्यांच्या बरोबर या कुंभकर्णाप्रमाणे झोपलेल्या सरकारला जागा करण्यासाठी कधीच थकला नाही, कधीच थांबला नाही। अशा पद्धतीनं अगदी संभाजीनगर ते दिल्ली संसद असा प्रदीर्घ प्रवास अखंड चालू आहे आणि चालू राहील यात काडीमात्र शंका नाही। आणि तो देखील एक नवा इतिहास रचून। म्हणजे मी टोटली कन्व्हिन्स झाली। इट्स कूल टू वोट। मी वोट करणार। कुणाला? अहो हिरोगिरीला तर नक्कीच नाही। आय नो आपला आवाज, आपला रिप्रेझेंटेटिव्ह पाठवायचाच। इट्स एन इलेक्शन, नॉट एन इवेंट मैनेजमेंट। मैं भी कभी वोट करने नीचे नहीं उतरती थी, लेकिन इस बार तय किया है। मौका है निकम्मों को हटाना। मंचावर बसलेले लोकसभा निवडणुकीमध्ये श्री चंद्रकांत खैरे, आपके मुझे आशीर्वाद चाहिए, आपका मुझे समर्थन चाहिए। भारतीय जनता पार्टी, शिवसेना और आरपीआई के उम्मीदवारों को, ये महायुति को पूरे महाराष्ट्र में भारी विजय दिला करके दिल्ली में मजबूत सरकार बनाइए। भारत माता की, भारत माता की। नमो भारत नमो, नमो भारत नमो, नमो भारत नमो, नमो भारत नमो, नमो भारत नमो। जय महाराष्ट्र। मी चंद्रकांत खैरे, संभाजीनगर वासीय मतदार बंधू आणि भगिनींना मी विनंती करतो, मी तुमचा आहे, तुम्ही माझे आहात। आपलं हे नातं अनेक वर्षापासून सतत चालू आहे आणि म्हणून पुढे त्या ठिकाणी आपण तसंच चौथ्यांदा सुद्धा मला आपण प्रचंड मताने आशीर्वाद द्यावा, शिवसेनेच्या धनुष्यबाणावर बटन दाबावं आणि महायुतीला विजयी करावं। जय हिंद।